माझा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। आदिवासी विकास विभागाचा भोंगळ कारभार आणि नाकर्तेपणा पुन्हा एकदा समोर आलाय। आदिवासी विकास विभागाच्या महाविद्यालयीन वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांनी महिनाभरात दुसऱ्यांदा आमरण उपोषणाचा हत्यार हाती घेतलाय। वसतिगृहामध्ये असणारी असुविधा, निकृष्ट दर्जाचं जेवण आणि इतर अनेक समस्यांनी निवासी विद्यार्थी त्रस्त झाले। अनेकदा आदिवासी विकास विभागाकडे तोंडी आणि लेखी तक्रारी देऊन सुद्धा कोणत्याच समस्यांकडे लक्ष द्यायला या विभागांच्या अधिकाऱ्यांकडे आणि नेत्यांकडे वेळ नाही आणि म्हणूनच शेवटचा उपाय म्हणून या विद्यार्थ्यांनी उपोषणाचा हत्यार हाती घेतलाय। महाराष्ट्रातील 87 वसतिगृहातील 10,000 पेक्षा जास्त विद्यार्थी 3 दिवसांपासून उपोषणाला बसले असून पालघरमधील काही विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक बनली आहे। त्यांना पालघरमधील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। रहना है तेरे दिल में या सिनेमातून पहिल्यांदा दक्षिणेचा सुपरस्टार आर माधवन याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं। या सिनेमातील त्याच्या रोमॅन्टिक भूमिकेमुळे अनेक तरुणी त्याच्या प्रेमात पडल्या। दिया मिर्झा सोबतचा हा त्याचा चित्रपटही चांगला चालला। आता हाच माधवन एका खडूस व्यक्तीच्या भूमिकेत दिसणार आहे। साला खडूस या आगामी चित्रपटात माधवन एका वेगळ्याच रूपात प्रेक्षकांसमोर येतोय। या सिनेमाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आलाय। यामध्ये माधवन एका बॉक्सिंग कोचच्या भूमिकेत दिसतोय। यात तो थोड्या वेगळ्या अवतारात प्रेक्षकांना दिसणार आहे। सुधा कोंगरा लिखित आणि दिग्दर्शित हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होईल असा अंदाज आहे। सनी लिओन अभिनयामुळे कमी आणि तिच्या पॉर्न स्टारच्या इमेजमुळे अधिक लोकप्रिय झाली आहे। मात्र तरीही छोट्या आणि मोठ्या पडद्यांसाठी सनीचा भाव वधारल्याचं दिसतंय। कारण टीव्ही रियालिटी शो रोडीची जज बनण्यासाठी तिने तब्बल 4 कोटी रुपयांची मागणी केली होती। स्पिल्ड झवीला या रियालिटी शो मध्ये आल्यानंतर शोचा TRP प्रचंड वाढला। या गोष्टीची अतिशय उत्तम जाण असल्याने या बाईने स्वतःचा भाव वाढवला। त्यामुळेच ऑफर आल्यावर तिने जज बनण्यासाठी 4 कोटी रुपयांची मागणी केली। परंतु या शोचं बजेट एवढं मोठं नाही। त्यामुळे शोच्या निर्मात्यांनी सनीऐवजी ईशा देओल आणि बॉक्सर विजेंदर सिंह यांची जज म्हणून निवड केली। ईशा देओल लग्नानंतर मोठ्या काळानं या शोच्या माध्यमातून पहिल्यांदाच छोट्या पडद्यावर पदार्पण करते। 26/11च्या मुंबई हल्ल्याचा उल्लेख करताच तो थरार अनेकांच्या डोळ्यासमोर उभा राहतो। दहशतवाद्यांनी केलेला अंधाधुंद गोळीबार आणि त्यात जखमी झालेले असंख्य मुंबईकरांसाठी आजही त्या आठवणी अंगावर काटा आणतात। याच मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा साक्षीदार असलेला आणि गेली 6 वर्षे या हल्ल्याची जखम सांभाळत मृत्यूशी झुंज देणाऱ्या शेरू या श्वानाचा अखेर मृत्यू झाला। गेल्या काही दिवसांपासून शेरूची प्रकृती खालावत होती। अखेर शनिवारी त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि यातच त्याचा मृत्यू झाला। हृदयविकाराच्या झटक्यानं शेरूची शनिवारी परळच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात प्राणज्योत मालवली। अत्यंत भावपूर्ण वातावरणात उठाण्याच्या आवारात शेरूवर अंत्यसंस्कार करण्यात आले। पाकिस्तानचा ऑलराऊंडर क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी लवकरच एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करणार आहे। 2015च्या वर्ल्ड कप नंतर एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याचं आफ्रिदीने जाहीर केलंय। आफ्रिदी सध्या पाकिस्तानच्या T20 संघाचा कर्णधार आहे। 2016 साली भारतात होणाऱ्या T20 विश्वचषकात पाकिस्तानला जेतेपद मिळवून देण्याचं आपलं स्वप्न असल्याचं आफ्रिदीने म्हटलंय। यापुढे T20वरच लक्ष केंद्रित करण्याचं आफ्रिदीने ठरवलंय। 34 वर्षीय आफ्रिदीने आजवर 389 वन डे आणि 27 कसोटी सामन्यात पाकिस्तानचं प्रतिनिधित्व केलंय। वन डेत आफ्रिदीच्या खात्यात 7,870 धावा आणि 391 विकेट जमा आहे। विश्वचषकापर्यंत वन डे 400 विकेट्स आणि 8,000 धावांचा टप्पा ओलांडण्याची संधी आफ्रिदीकडे आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार धनंजय मुंडे यांच्या गळ्यात विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेतेपदाची माळ पडली। धनंजय मुंडे यांच्या नियुक्तीची घोषणा सभापती शिवाजीराव देशमुख यांनी केली आहे। गेले 2 आठवडे विधान परिषदेत विरोधी पक्ष नेतेपदाचा वाद रंगला होता। अखेर सभापती आणि सत्ताधारी पक्षात एकमत होऊन विधान परिषदेत सर्वाधिक संख्या असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या धनंजय मुंडे यांच्या नावाची नियुक्ती करण्यात आली। वंजारी समाजाचा तरुण आणि आक्रमक नेता वंजारी समाजाचा तरुण आणि आक्रमक नेता अशी धनंजय मुंडेंची ओळख आहे। यामुळेच त्यांची राष्ट्रवादी पक्षानं विरोधी पक्ष नेतेपदासाठी निवड केली आहे। जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी नागरिकांकडे आता फक्त 11 दिवस शिल्लक राहिले। चलनात असलेल्या नोटात संगती असावी तसंच बनावट नोटांची तस्करी रोखण्यास मदत व्हावी यासाठी रिझर्व्ह बँकेने 2005 पूर्वीच्या छापलेल्या नोटा चलनातून काढून घेण्याचा निर्णय घेतलाय। 2005 पूर्वीच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या निर्णयाची संपूर्ण अंमलबजावणी 1 जानेवारी 2015 पासून सुरू होणार आहे। त्यामुळे तुमच्याकडे 2005 पूर्वीच्या नोटा असतील तर त्या तात्काळ बदलून घ्या। 2005 नंतरच्या नोटांवर सुरक्षेच्या दृष्टीने विशेष फीचर आहेत। या नोटांची नक्कल करणे शक्य नाही। बनावट नोटांचा प्रसार रोखण्यासाठी रिझर्व्ह बँकेने ही खबरदारी घेतली आहे। व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून अडक घेऊ नये असा निर्णय पणन संचालकांनी घेतला होता। मात्र या निर्णयाला सभागृहात स्थगिती देण्यात आली आहे। अडक बंद करण्याचा निर्णय हा शेतकरी विरोधात असून सरकार आणि महाराष्ट्रातील 288 आमदारांनी राज्यातील शेतकऱ्यांचा विश्वासघात केलाय असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी केलाय।
सांगलीमध्ये आज ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. बीसीसीआयनं पुढील वर्षासाठी करारबद्ध खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. या करारबद्ध यादीमध्ये युवराज सिंग आणि गौतम गंभीर यांना डच्चू देण्यात आलाय. युवराज आणि गंभीरला बी दर्जाचं कंत्राट देण्यात आलंय. दुसरीकडे बोर्डानं वीरेंद्र सेहवाग, जहीर आणि हरभजनशी सलग दुसऱ्या वर्षी करार केलेला नाही. यावर्षी पंकज सिंग, धवल कुलकर्णी, परवेज रसूल, अक्षर पटेल, कर्ण शर्मा, संजू सॅमसन आणि कुलदीप यादव त्यासह KL राहुल अशा नव्या चेहऱ्यांना बीसीसीआयनं करारबद्ध केलंय. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडमध्ये सराव करताना गोलंदाज जेम्स पॅटिसन याचा बाउन्सर ऑस्ट्रेलिया ऑलराऊंडर शेन वॉटसनच्या हेल्मेटला लागला आणि फिल ह्यूजच्या दुःखद निधनाच्या आठवणी ताज्या झाल्या. बाउन्सर सोडण्याच्या प्रयत्नात वॉटसनच्या हेल्मेटला चेंडू लागला. हा प्रहार इतका होता की तो आपल्या गुडघ्यांवर खाली पडला. 4 सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलिया फिटनेसच्या समस्येने त्रासलाय. कर्णधार ॲडिलेड टेस्टनंतर जखमी झाल्याने बाहेर बसला. तसंच हॅरिस ग्रोइन जखमीमुळे दुसऱ्या टेस्टमध्ये खेळू शकला नाही. नवी मुंबईमध्ये राष्ट्रवादीला मोठं खिंडार पडण्याची शक्यता आहे. गणेश नाईकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे 5 आजी-माजी आमदार भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे. ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण महापालिकांमधील 162 नगरसेवकही गणेश नाईक यांच्या संपर्कात असल्याचं कळत आहे. गणेश नाईक यांना मंत्रिपद हवंय अशी माहिती सूत्रांकडून मिळते. तसंच नाईकांना सिडकोचं अध्यक्षपदही हवंय. या चर्चेनंतर आता गणेश नाईकांचं मन वळवण्याचे प्रयत्न राष्ट्रवादीने सुरू केले आहेत. जळगाव जिल्ह्याचा संपूर्ण महाराष्ट्रात शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करतोय. अशा कठीण प्रसंगी सतीश ढाके या तरुण शेतकऱ्यानं नवा आदर्श घालून दिलाय. अवघ्या 2 बिघे जमिनीत प्रतिकूल परिस्थितीत नवनवे प्रयोग करून या शेतकऱ्याने यशस्वी शेती कशी करू शकतो याचा दाखला दिलाय. तसंच शेतकऱ्यांना आत्महत्या न करण्याचा संदेशही दिलाय. जळगाव जिल्ह्यातील आवार गावच्या सतीश ढाके या शेतकऱ्यानं शेतात यापूर्वी केळी लावली होती, पण नुकसान झाल्यानं त्यांनी ऊस लागवड केली. मात्र ऊसाला 12 महिन्यांचा कालावधी लागतो. त्या दरम्यान कोथिंबीर, काकडी यांसारख्या आंतरपिकांची लागवड करून ढाके यांनी चांगलं उत्पन्न मिळवलं. प्रतिकूल परिस्थितीत देखील नवनवीन प्रयोग करून जिद्दीने आणि मेहनतीने यशस्वी शेती करता येते हे सतीश ढाके या तरुण शेतकऱ्याने दाखवून दिलंय. त्यांचा आदर्श इतर शेतकरी बांधवांनी ठेवला तर नक्कीच आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केलाय. साहित्य अकादमीच्या पुरस्कार विजेत्या लेखिका डॉक्टर माधवी सरदेसाई यांचं निधन झालंय. सोमवारी सकाळी 4 वाजेच्या सुमारास त्यांचं निधन झालं. त्या 52 वर्षाच्या होत्या. कोकणी भाषेवर मनापासून प्रेम करणाऱ्या माधवीताईंच्या जाण्यानं साहित्य कला मंचात शोककळा पसरली आहे. डॉक्टर माधवी सरदेसाई गेल्या वर्षभरापासून कॅन्सरशी झुंज देत होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईत उपचारही सुरू होते. 15 दिवसांपूर्वीच त्यांना गोव्यात आपल्या घरी आणण्यात आलं होतं. अशातच काल सकाळी 4 वाजेच्या सुमारास त्यांचं निधन झालं. अंतिम दर्शनासाठी त्यांचं पार्थिव मडगाव येथील बंधू आमदार विजय सरदेसाई यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आलं होतं. आज सकाळी 11 वाजता मडगावच्या स्मशानभूमीत डॉक्टर माधवी सरदेसाई यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मराठी भाषेला चांगला दर्जा मिळावा यासाठी सकारात्मक पावलं उचलली जात आहेत. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा असा प्रस्ताव केंद्रापर्यंत पोहोचलाय. केंद्र सरकार त्यावर सकारात्मक दृष्टीने विचार करत असल्याचं केंद्रीय सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा यांनी सांगितलं. मराठी भाषा दिनापूर्वी म्हणजे 27 फेब्रुवारीपूर्वी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा अशी मागणी यापूर्वीच करण्यात आली होती. आतापर्यंत तामिळ, संस्कृत, तेलुगू, कन्नड, मल्याळम आणि उडिया या 6 भाषांना केंद्रानं अभिजात भाषेचा दर्जा दिलाय. त्यामुळे आता लवकरच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. नरेंद्र मोदी यांनी प्रथमच काश्मीर खोऱ्यात केलेल्या शक्ती प्रदर्शनाचं भाजपाला चांगलंच फळ मिळतंय. पण असं असलं तरी एकहाती सत्तेपासून भाजप दूरच राहिली. खरं तर काश्मीरमधला पूर आणि दहशतवादी हल्ल्यामुळे सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्सवर जनतेचा राग होता. पण असं असतानाही नॅशनल कॉन्फरन्सला भाजपच्या आसपास जागा मिळाल्या. पण विशेष बाब ही की आजपर्यंत काश्मीरमध्ये हाताच्या बोटावरही नसलेल्या भाजपच्या जागा थेट 20च्या वर गेल्या. दरम्यान भाजपनं कलम 370चा आग्रह सोडला तर आम्ही त्यांना सत्तेत साथ देऊ अशी ऑफर नॅशनल कॉन्फरन्सने देऊ केली आहे. पण भाजपनं मात्र आपले पत्ते अजूनही उघडलेले नाहीत. जो निर्णय घ्यायचा आहे तो देशाचं राजकीय चित्र लक्षात घेऊनच घेतला जाईल असं भाजपाने स्पष्ट केलंय. काश्मीरमध्ये सर्वाधिक 23% मतं ही भाजपला मिळाली, तर त्यापाठोपाठ 21% मतांसह PDP दुसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याची संधीही प्रादेशिक पक्षांकडे आहे आणि तसं झाल्यास भाजपला हा सर्वात मोठा धक्का असेल. विविध शहर आणि नगरांचा विकास होण्यासाठी सोमवारी मुख्यमंत्र्यांकडून अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याची घोषणा करण्यात आली. यामध्ये सर्वात जास्त महत्त्व शिक्षण, उद्योग क्षेत्र, अतिरिक्त FSI यांना राज्य सरकारकडून देण्यात आलंय. तसंच बांधकामाच्या आड येणाऱ्या कारभाराला मार्ग देत खासगी क्षेत्रावरील बांधकामास येत्या 7 दिवसांच्या आत परवानगी दिली जाईल असाही निर्णय घेण्यात आला. त्यामुळे उद्योग पर्यटनाला चालना मिळणं सोपं होईल अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे. तसंच सफाई कामगार आणि पोलिसांच्या घरासाठीही अतिरिक्त FSIला मंजुरी देण्यात आली आहे.
पेशावरमधील शाळेवर झालेल्या हल्ल्यात 133 विद्यार्थ्यांसह 149 जणांचा मृत्यू झालाय। या घटनेनंतर सरकारने फाशीवरील स्थगिती उठवली आहे। दहशतवादाला फारसा गंभीर न घेणाऱ्या पाकिस्ताननं आता लवकरच 500 दहशतवाद्यांना फासावर लटकवण्याची तयारी सुरू केली आहे। पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी दहशतवादाचा नायनाट करण्याचं आश्वासन दिलंय। शिवाय प्रलंबित असलेल्या खटल्यांचा निकाल लावण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत। अंतर्गत कारभार मंत्रालय दहशतवाद्यांच्या प्रलंबित यादीवर काम करत आहे। फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या दहशतवाद्यांना येत्या काही आठवडाभरात फाशी देण्यात येईल असं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलंय। राज्यात भाजपला सरकार स्थापनेसाठी पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं केंद्रात आता भाजपाविरुद्ध भूमिका घ्यायचं ठरवलेलं दिसतंय। राष्ट्रवादीचे नेते डी.पी. त्रिपाठी आणि तारिक अनवर हे तिसऱ्या आघाडीच्या मंचावर एकत्र दिसले। एवढंच नाही तर तिसऱ्या आघाडीसोबत चर्चा सुरू असल्याचं डी.पी. त्रिपाठींनी स्पष्ट केलंय। भाजप आणि विशेषतः नरेंद्र मोदी यांच्या विरोधात एकत्र आलेल्या जनता परिवारानं आज मुलायमसिंग यादव यांच्या नेतृत्वाखाली जंतर मंतर येथे धरण आंदोलन केलं। यावेळी राष्ट्रवादीचे नेते डी.पी. त्रिपाठी आणि तारिक अनवर हेही यावेळी उपस्थित होते। रेल्वेचं तिकीट काढण्यासाठी लांबच लांब रांगेमध्ये उभं राहण्यापासून मुंबईकरांची लवकरच सुटका होणार आहे। रेल्वे मंत्रालय एक नवीन संकल्पना राबवणार आहे। प्रवाशांना मोबाईलवरच थेट तिकीट काढता येणार आहे। तिकीट काढण्यासाठी एक नवीन ॲप्लिकेशन बनवण्यात आलं असून रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते 26 डिसेंबर रोजी या ॲपचं अनावरण करण्यात येणार आहे। मुंबईतल्या मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील 10 महत्त्वाच्या स्थानकांवर प्रायोगिक तत्वावर ही सुविधा उपलब्ध होणार आहे। मध्य रेल्वेवरील दादर स्थानकात या ॲप्लिकेशनचा लोकार्पण सोहळा होणार असून मुंबईतील 10 निवडक आणि महत्त्वाच्या स्थानकांवरील ATVM यंत्रांमध्ये मोबाईल तिकीट छापण्याची सोय केली जाणार आहे। गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत।